नमस्कार मित्रांनो, हे बघा, हे मला एवढं बोलती ना तर आता हे बघा किती दिवस झाले बघा भांडे पडलेले इथं बघा. हे बघा बघा, साफ पण करत नाही, धुवत पण नाही. एक हप्ता झालेला हिने काहीच नाही केलेलं आणि मला बोलती शिल्लक. हा काय होय, काय बोलले तिकडे? काय दाखवतो तिकडं? नाही बोल ना तू, सांग काय बघ. इथं फोन बघत बसली ही आणि मला म्हणती मग आज तू घरी आहेस, म्हणले एक दिवस आराम करावा. तुम्ही भांडी गिंडी घासले तर काही बिघडणार नाही. कसं काय म्हणजे मला एक दिवस आराम भेटतो तर मग काय करू नको का मी? आणि मला भेटतोय का रोज आराम? काय तुला रोज? कामावर सुट्टी भेटते तर तू बिंदास घरी राहतोस. आणि मग मला तर रोज भांडे घासायला लागते, रोज जेवण बनवायला लागतं, रोज स्वयंपाक करायला येतं, पोराला बघायला लागतं, रोज कपडे धुवायला लागते. बघा ही बघा, मला कुठं आराम भेटतो? मग मी सुट्टी कधी काढू? तुला कशाची सुट्टी बाई? तू बाई आहे ना, सगळ्या बाया का अशाच बोलतात का? बाई आहे म्हणून मी सुट्टी काढायची नाही. बाई आहे म्हणून माझं आवतं किती झालं, केस येते, उठले मी, सगळं पसारा येते आवरलाय, फक्त माझे भांडे राहिलेत. आणि म्हणतोय की बाई आहे, बाईला सुट्टी असती का? बघा, ऐका माणसाचं, बाईला सुट्टी असते का म्हणतोय. म्हणजे माणसाला सुट्टी असती, बाईला सुट्टी नसती. कामाची, घरातल्या कामाची सुट्टी नसती. किती भारी विचार. एक दिवस मला आराम भेटतो तर मग ते तर करू दे ना मला. तेच ना. आणि मला आराम, बायला सुट्टी नसती, बाईने आराम नाही करायचा. बघा, माणसाला आराम पाहिजे पण बायला आराम नाही पाहिजे, असा विचार. तुला रोजच आराम राहतो, हिला दिवसभर घरात बसलेली राहते. मग तेच मी म्हणते की ह्या घोड्याला येते का? तसं केस ओढू नको, तसे केस ओढू नको. हा, नीट बोलत आहे ना मी. तसे केस ओढू नको, हाय का? हा, बाईला आराम पाहिजे म्हणतोय. बाईला कशाचा आराम असतोय? बाई आहेस तू आणि त्या माणसाने काम करायचं. माणसाला आराम पाहिजे. हा, मी तुझं हे सांगत आहे, माझं घरानं कशाला सांगत बसले मी? मग तेच तू माझं घरानं सांगतोस की म्हणतो हा, तू कधी व्हिडिओ काढत नाहीस. मला म्हणजे काय म्हणतोय, भांडे नाही घासले, फोन बघत बसली. म्हणजे मी थोडा वेळ फोन नको बघू. आणि त्याला सुट्टी आहे, सुट्टी तर आहेच आहे. दिवसभर कधी आधी मध्ये जेव्हा वाटन तेव्हा सुट्टी काढतो. आणि मी भांडे घासले नाही आजचे दिवस. पाणी पण नाही आलं इथे, एक दिवसांनी पाणी येते तर म्हणलं नंतर घासते आरामशीर, काही टेन्शन नाही. पाऊस येतोय तर म्हणलं नंतर आरामशीर घासते, पोरला पण आज सुट्टी येतं. तर त्याला लगेच ते देखवलं नाही तर लगेच काय काढायची म्हणून व्हिडिओ माझा फोन घेतला आणि सुरू करतोय आणि म्हणतोय बायला कुठं आराम असतोय का? बघा किती भारी माणसाचे विचार आहे. बघा, बोल. म्हणजे घरातल्या कामामध्ये ती ऑफिसला जाते, विचारी ती पण जाते. मी काय बाया बघितलं नाही का ऑफिसला जाताना? किती बाया आहेत. हा, मग घरातल्या बायांना आराम नाही पाहिजे. घरातल्या बाया आहेत ना, त्यांना आराम नाही पाहिजे, त्यांनी काम करायचं नुसतं. किती बाया कामाला जाऊन पण घरचे पण काम करतात. आणि एक दिवस पोराला बघितलं, एक दिवस नाही, 10 मिनिटं जरी पोराला त्याच्याकडे सोडलं ना तरी त्या जीवावर येतं. पोराला तर माझ्याकडे देतो, जा मम्मीकडे, जा मम्मीकडे. हा, 10 मिनिटं त्याला पोराला नीट सांभाळता येई नाही. आणि मी घरातलं सगळं काम करून पोराला बघून मला म्हणतोय की काय करते दिवसभर घरात बसलेले असते. पोराला लेक्चर बंद कर जा, पहिले पोराला 10 मिनिटं, इमानदारी सांग, पोराला 10 मिनिटं जरी दिलं तुझ्याकडे तर काय करतोस? 10 मिनिटं. आता मी त्याला कुठं घेऊन गेलो? हा, मग गाडीवर गेलाय. 10 मिनिटं गाडीवर, फोन मला नीट पकडता येईल ना या हाताने. गाडीवर गेलाय आणि गाडीवर तर कोणी नेतं, ट्रॅफिक असते, पाऊस येते. इथे गेलता त्याला काय पोराला ते काय लिची ना, ते लिची का काय खायचं होतं ते आणायला गेलता. ते त्याला वाटतं ते समळ नाही. बघा, घरात समोरून दाखव ना, काम येते करत करत त्यांनी रडला, त्याला काय पाहिजे काय नाही पाहिजे ते समोरून दाखव ना. बघत त्याला मी कधीच नाही हात लावत. नाही, तू म्हणतोस ना एक तास गेलतो गाडीवर, त्याला घेऊन गाडीवर गेला हिंडायला दाखवू नकोस. घरात समजलेलं दाखव काम करता करता. आणि तो मला म्हणते मम्मी हे दे ते दे, तंग करतोय, रडतोय. मी काम करता करता 4 वेळा भांडे घासता उठून त्याच्या मागं पळते, कडी उघडून कधी ना कधी तो बाहेर पळतो. हा, भीती वाटते, बाहेर गाडी येते तिथं 4 जणांचे घर बांधण्याचं काम सुरू येते, मोठ्या मोठ्या गाड्या येतात, त्याची मला भीती वाटते, पळते मी 10 वेळा बाहेर. हा, त्याला ते नाही दिसत आणि म्हणतोय की फोन बघत बसते. बघा, असं तर हाय काय? भांडे काय? भांडे धुती. हा, भांडे धु, भांडे. हात माझा गळून गेलाय, जा लवकर.
हात जा दुखतोय भांडे लय. धु. हम्म? भांडे धु ना भांडे. उठ तू धु आज. का तू धु. मी नाही धुणार. जा तू तू. धु. बरोबर आहे ना. तू धु. चल उठ. जा धु. नशीन आली तर वर ये ना. ए ए उठ. भांडे धु तेवढे. जा कपडे त्यांनी धुवत. जा भांडे तेवढे धु. चल उठ. चल जा तिकडे. घरी असणार आज. मी भांडे घासणार नाही. काय करायचं कर. जा उठ. धु. सांग रे मम्मीला समजून. मला म्हणतोय की मारून बायला दे. सुट्टी असते का. उठ चल भांडे घास आजचे दिवस. आणि झाडू गिडून काढले मी सगळं पसारा आवरलाय. फक्त भांडे राहिलेत. भांडे घास तेवढे. काय वजन पडते तुला बघू. घास भांडे. घास. काय घास 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 करत आहे. घास ना भांडे. हो का काय बहाणं पाहिजे म्हणून घेतलाय फोन आणि म्हणतोय बघा माझी बायको फोन बघत बसली. भांडे कोण घासन, हे कोण करन, ते कोण करन. 2-4 टाइम पोटाला खायला भेटतंय. घरातला पसारा स्वच्छ भेटतोय. भांडे स्वच्छ भेटतेत. कपडे स्वच्छ भेटतेत. त्याला ते नाही दिसत. आणि ते थोडा वेळ फोन बघत बसले तर त्याला ते दिसायला लागले. भांडे बघा घासले नाहीत आणि फोन बघत बसली. आणि दुसरा सगळा पसारा स्वच्छ केले ते त्याला दिसा नाही. असं तर माणूस आहे. आता बोल ना. आता का बंद पडलं तोंड. हां तुला फोन बघताना मी कधी काय बोलतो का पण ते